हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते गूळ शेंगदाण्याचे लाडू. इकडे घेतलेला आहे पाव किलो गूळ, पाव किलो शेंगदाणे, 5 वेलची आणि 1 चमचा तूप. तर आता आपण हे गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया. आता इकडे मी गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. ते हाताने परत आपण चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं गरम करून तूप घेतलंय, ते घालूया. 1 चमचा तूप होतं, ते गरम करून घेतलेलं आहे, ते घालूया. आणि आता परत हे चांगलं मळून घेऊन त्याचे लाडू वळूया. गूळ, शेंगदाणे आणि तूप चांगलं मिक्स झालेलं आहे. आत्ता मी याचे छोटे छोटे लाडू वळून घेते. थोडेसेच मोठे, फार मोठे नाही बांधायचे, एकदम छोटे असे, म्हणजे एका वेळेस एक खाऊ शकतो. रक्तवाढीसाठी चांगले असतात. माझ्याकडे कायम हे लाडू असतात, कारण जेवण झालं की मुलांना काहीतरी गोड लागतं, मलाही गोड आवडतं. तर मी हे लाडू असे बनवून ठेवते. छोटे छोटे बनवायचे या आकारात. हे बघा, एवढा गोल करून घ्या. तयार झालेत आपले गूळ, शेंगदाणा आणि तुपापासून बनवलेले लाडू. चवीला खूप छान लागतात. आता नवरात्राचे उपास चालू होतील, तर हे लाडू तुम्ही करा आणि लहान मुलांनाही खूप आवडतात. लहान मोठे सगळ्यांना आवडतात, तर करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.